मित्रांनो नमस्कार. आपण फॅक्टरी रिसेट कशी करतात ते बघूयात. सर्वप्रथम आपण सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ॲडिशनल सेटिंगमध्ये जायचं आहे. ॲडिशनल सेटिंगनंतर तुम्हाला वर स्क्रोल करून बॅकअप आणि रिसेटमध्ये जायचं आहे. आता इथं बॅकअप रिसेट आणि बॅकअप अँड रिस्टोर, तर इथं आपण काय करणार आहे, सगळ्यात शेवटचा जो आहे डेटा इरेज ऑल डेटा किंवा फॅक्टरी रिसेट ज्याला म्हणतो आपण, तर इथं टॅप करायचं आहे. आता इथं टॅप केल्यानंतर तुम्हाला हे सगळे ऑप्शन मिळतात की रिसेट नेटवर्क, रिसेट सिस्टम सेटिंग, इरेज डेटा, इरेज SMS, इरेज MMM. तर यामध्ये आपल्याला जर पूर्ण फोन क्लिअर करायचा असेल तर आपण इरेज ऑल डेटा इथं टॅप करायचा असतो, किंवा फक्त नेटवर्क रिसेटिंग जर आपल्याला रिसेट करायची असेल तर इथनं करत असतो. म्हणजे नेटवर्क जर व्यवस्थित चालत नसेल तर आपण इथनं ही सेटिंग रिसेट करू शकतो. पण जर इरेज ऑल डेटा असेल, सगळंच आपल्याला काढून टाकायचं, तर आपण इथं टॅप करायचं आहे आणि तुमचा जो काय पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतर आता इथं खाली येते बघा इरेज डेटा. आता इरेज डेटाला क्लिक करायचं आहे. आता हे क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कुठलाच डेटा शिल्लक राहणार नाही. ते परत एकदा विचारते की तुम्हाला खरंच डेटा कन्फर्म करायचा आहे का किंवा खरंच इरेज करायचं आहे का. तर आपण येस म्हटल्यानंतर ही सगळी प्रोसेस सुरू होईल, नाही का. आता ही प्रोसेस सुरू झाली बघा. त्यानंतर आता हे ओप्पो पॉवर्ड बाय अँड्रॉइड असं म्हणून येते परत, आणि पुढे येते बघा वाईप डेटा, म्हणजे हा सगळा डेटा इरेज होतोय. आता पुढं परत एकदा अजून हे ओपन होत आहे आणि आता फोन रिस्टार्ट होत आहे. याला वेळ लागू शकतो कारण सगळी सिस्टम ही एकदम कंप्लीट एम्प्टी होणार आणि मग नंतर हे सुरू होणार, त्यामुळे ह्याला वेळ लागेल. आपण वेट करायचा असतो, थांबायचं असतं. कधीकधी ह्याला 2 मिनटापासून 5 मिनटापर्यंत सुद्धा वेळ लागू शकतो. कधीकधी जर मोबाईलच्या मदरबोर्डने जर लवकर रिस्टार्ट केलं नाही तर 10 मिनटापर्यंत सुद्धा वेळ जात असतो. त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही. आणि आपला फोन आत्ता आपण बघतोय हा परत नव्यासारखा झालेला आहे, नाही का. मग आपण लँग्वेज सिलेक्ट करून आपण पुढं हे कंटिन्यू करायचं आहे. हा पूर्ण आता नवीनच फोन झालेला आहे, नाही का. म्हणजे जसा नवीन फोन घेतल्यानंतर सगळी सेटिंग आहे तशी सेटिंग आपल्याला पूर्ण सेटिंग करायची असते. आता ही सेटिंग तुम्हाला माहिती आहे पुढची सेटिंग कशी करायची. म्हणजे सगळ्या ह्या टर्म्स अँड सर्व्हिस आपण ॲक्सेप्ट करून आता पुढील प्रमाणे आपला जो फोन आहे तो कम्प्लिटली नव्याप्रमाणे झालेला आहे. टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करून आपण नेक्स्ट करूयात. परत आपल्याला मोबाईल डेटा यूज करायचा आहे का, तर हो, नेक्स्ट करतोय आपण. आता ते वायफाय नेटवर्क सर्च करत आहे. आता पुढील प्रमाणे हे चेकिंग अपडेट असा मेसेज येतो आपल्याला. अशा वेळेस मात्र मोबाईलची बॅटरी फुल असली पाहिजे, नाहीतर तुम्ही त्याला चार्जिंगला लावून हे करू शकता. आत्ता पुढे इन्स्टॉलिंग अपडेट म्हणून मेसेज दिसतोय आपल्याला आत्ता हा इथला, आणि अशा पद्धतीत आपलं इन्स्टॉलेशन होतं आहे. आता हे विचारतं आहे काय ही डाटा कॉपी करायचा आहे का आपल्याला, तर आपल्याला काही डेटा कॉपीच करायचा नाही आहे, नाही का, एक फोनपासून दुसऱ्या फोनपर्यंत. तर आपण ह्याला डोंट कॉपी आणि किंवा नेक्स्ट करूयात आपण. आणि बॅकअप वगैरे काही घ्यायचं आहे का, तर काही नाही गरज आपल्याला. आपण डोंट कॉपीला क्लिक करूयात.